समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे अनुतापासी दुनीव चढे वैराग्य वाढे चढवडी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे निळा म्हणे वाडे भाव संचरे स्वानुभव निजांगी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे विठ्ठल विठ्ठल त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे महायोग पीठे तटे भीमरथ्यां पुंडरीकाय धातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया बडबड नका करू आता कोणीचा फक्त आता कीर्तन ऐका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ती मिलो कितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं पखवाजाला नका घालू तो हार गळ्यातला हार नसते घालत पखवाजाला त्या खाली ठेवू नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुके या देवा यावरी न करावा अभेरू घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामिराष्ण ज्ञानेश्वरी तुकोबराय यांची कृपापात्र शिष्य असं निळोबरा यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय जगाच्या मालकासमोर आपल्या अंतकरणातली एक छोटीशी इच्छा प्रकट करतात विठ्ठल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव किन निमित्तानं आहे तुम्हा सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्ही मला खूप दुरून बोलवलंय महाराज थोडा स्वर कमी कर दादा खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळीला आहे
कार्यक्रमाचं स्वरूप, कार्यक्रमाचं नियोजन, कार्यक्रमाचं आयोजन पाहिल्यानंतर मला खूप समाधान वाटलं. कारण की 6.5 ते 750 किलोमीटर प्रवास करून आलो मी. रात्री सुरतला होतो महाराज. सुरत रात्रभर प्रवास करून फक्त आंघोळ करून इथं आलोय. ते बी सुद्धा मला गायकांनी चहा सुद्धा पेऊ दिला नाही महाराज. विठू बरोबर मी लगेच सुरू केलं. जाऊ दे, आले भागा ते करीतो. असाही कधी कधी अनुभव असतो. लक्ष देऊन ऐका. नामकरण विधीनिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. मी वस्तुस्थितीचं वर्णन करतोय. लक्ष देऊन ऐका. आवाज वाढल, माझाच कमी आहे अजून. थोडं थांबा, गडबड नका करू. अजून गरम व्हायला थोडा उशीर लागेल ना, थोडं थांबा की. नामकरण विधी निमित्त ह्या काचगुंडे परिवाराने हा सर्व एवढा सोहळा ठेवला. एक वाक्य सांगू का दादा? अतिशोक्ती नाही होणार, पण वस्तुस्थिती वर्णन करतोय. मला वाटतं भगवान श्रीकृष्णाचा ज्यावेळेस नामकरण विधी झाला असेल ना, त्यावेळेस सुद्धा एवढे गायक वादक हजर नसतील महाराज. तेवढे आजी त्यावेळेस गंधर्व असतील, 2-3 गंधर्व असतील महाराज. आणि एकच इंद्रिया पखवादा होता त्यावेळेस. त्यावेळेस पखवाजा म्हणून फेमस इंद्रच होता महाराज. बरोबर आहे का नाही? पण आज एवढे गंधर्वासारखे गायक. वा 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 वा. मी अनेक कीर्तन केले महाराज, पण तुमच्या सर्वांकडे पाहिल्यानंतर 650 किलोमीटरचा थकवा एका मिनिटात दूर झाला. खूप गोड नियोजन केलं तुम्ही सर्व मंडळींनी. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. वातावरण जर पाहिलं ना महाराज, तर असं वाटतं एखाद्या परंपरेचा नारळी सप्ताह आहे महाराज. कोणता? एखाद्या परंपरेचा नारळी सप्ताह आहे. आणि त्या नारळी सप्त्यामधलं काल्याचं कीर्तन तसं नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. विठ्ठल विठ्ठल जेवढं पाहिजे तेवढं सगळं जीव ओतून कार्यक्रम केलाय महाराज. ही कार्यक्रमाची तारीख मला वाटतं 5-6 महिने अगोदर आमच्या बाळासाहेबांनी घेतली होती. त्यांनी सांगितलं म्हणे महाराज खूप गोड नियोजन आहे. आणि किती गोड नियोजन हे मला आल्यानंतर कळलं महाराज. वा वा, खूप सुंदर नियोजन आहे. अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. तसाच आपल्याला बराचसा उशीर झालेला आहे. सर्वांचे मन सांभाळून, प्रत्येकाला चाल देऊन, प्रत्येकाला प्रमाण देऊन अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. विठ्ठल अभंगामध्ये माझे निळोबाला जगाच्या मालकासमोर आपल्या अंतकरणातली इच्छा प्रकट करतात. लक्ष देऊन कीर्तन ऐका. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी तुम्हा सर्व मायबापासमोर एक प्रश्न निर्माण करतो. साधू हा इच्छेच्या पलीकडे गेलेला असतो. साधूच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इच्छा नसते महाराज. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप. सर्व जेवढ्या काही इच्छा जगामध्ये त्या सगळ्या मानवाच्या ठिकाणी, साधूच्या ठिकाणी इच्छा कशी राहील महाराज? आणि ज्याच्या ठिकाणी इच्छा आहे त्याला साधू तरी कसं म्हणलं जाईल? बरोबर आहे का नाही? साधू हा इच्छेच्या पलीकडे गेलेला असतो. साधू अशा अवस्थेला प्राप्त झालेला असतो की त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाहीये, कोणत्याही प्रकारची इच्छा नाहीये, चौथीयाचे ठाई काही करण्याची. अशा अवस्थेला जर साधू प्राप्त झाल्यानंतर साधूच्या ठिकाणी, निळोबरायच्या ठिकाणी इच्छा कशी प्रकट झाली? लक्ष देऊन ऐका दादा. साधू संतांच्या ठिकाणी संसाराविषयी जरी इच्छा नाही प्रकट झाली तर परमार्थाविषयी साधू इच्छा प्रकटच करतात. हेच प्रमाणे अनेक प्रमाणे तुम्हाला देऊ. ऐका. अखंड जया तुझी प्रीती मग दे दयाची संगती, हा मग मी कमलापती तुझ बानाई कंटाळा. मज दयाची संगती हो मग मी कमलापती तुझ बनाई. अखंड दया तुझी प्रीती मज दयाची संगती हो मग मी कमलापती. या अभंगामध्ये
जगद्गुरु तुकोबरा आपल्या अंतकरणातली इच्छा जगाच्या मालकासमोर प्रकट करतात. याचा थोडा ट्रबल कमी कर दादा, बेस दे थोडा आणि थोडा रिपीट दे, आणि तुतार्यांचा कमी ठेव, थोडा साऊंडला आवाज वाढवला ना, कारण तुतारे एकत्रित असल्यामुळे थोडं व्हायब्रेट होतं, शिट्टी मारते. अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती, मग मी कमलापती तुझ बाणा आणि कंटाळा. याही ठिकाणी जगद्गुरु तुकोबरा जगाच्या मालकासमोर आपल्या अंतकरणातली इच्छा प्रकट करतात. पण निळोबरा आहे पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आणि पांडुरंग परमात्म्याला पदर पसरून म्हणतात, पांडुरंगा ए माय बाबा, एक छोटीशी इच्छा आहे रे माझ्या अंतकरणामध्ये. साधूच्या अंतकरणामध्ये इच्छा प्रकट झाल्यानंतर माझा जगाचा मालक दिवाळीच्या मुहूर्तावर नाचायलाच लागला बाबा. ओ निळोबराया, अहो एवढे दिवस झाले कधी तुम्ही जीवनामध्ये एक कोणतीही गोष्ट तुम्ही मला मागितली नाही, कधी तुमच्या मनामध्ये संसाराविषयी इच्छा प्रकट झाली नाही. सांगा ना तुम्हाला काय पाहिजे, काय इच्छा आहे, काही नाही देवा. जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम माझ्या जीवनामध्ये दे. एक सांगू का दादा तुम्हाला, जीवनामध्ये संगती खूप महत्वाची हो दादा, जीवनामध्ये संगती खूप महत्वाची. मी तर बसणाऱ्या मायबापाला विनंती करीन, तुम्हाला नाही चांगल्या लोकांची संगत घडली तरी चला नाही बाबा हो, पण वाईट माणसाची संगत जीवनामध्ये घडू देऊ. सज्जन की करले संगत, सज्जन की करले, सज्जन की करले संगत, सज्जन की जन्म का संगत सज्जन की कर ले, संगत सज्जन की कर ले, सार्थक अच्छू कर ले संगत सज्जन की कर ले, संगतीच्या शास्त्रामध्ये 3 प्रकार सांगितले. लक्ष देऊन कीर्तन. हे उचला, खुर्ची उचलायची का? उचला, राजे गेले म्हणल्यावर उचला, आता उचला उचला ते उचला, पोरांनी उचला. बस 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 बस. खुर्ची उचलायला बोलावं नाही लागत, हाताचं काम आहे. हा बोलू नका, बस बस. ऐका ऐका, शास्त्रामध्ये संगतीला खूप मोठं प्राधान्य दिलेलं. लक्ष देऊन कीर्तन ऐका. 3 प्रकारची संगती शास्त्रामध्ये सांगितली. लक्ष ऐका ऐका ऐका, बस 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 बस. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शास्त्रामध्ये संगतीचे 3 प्रकार सांगितलेले. मला कीर्तन करू द्या गड्या, तुम्ही बडबड नका करू, थोडं लक्ष द्या माझ्याकडे, कारण यांच्या सर्वांचं लक्ष माझ्याकडे केंद्रित करण्यासाठी माझं किती रक्त जळतं तुम्हाला किलोनं सांगता नाही येणार. ऐका, पहा माझ्याकडे. शास्त्रामध्ये 3 प्रकारची संगती, कुसंगत, विसंगत आणि सुसंगत. लक्ष देऊन ऐका. कुसंगतीने काय तोटा होतो? सर्वांचे प्रमाण पाठे. ढेकणाच्या संगे हिरा दुभंगला, कुसंगे नाडला साधू जैसा. मी नेहमी कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला सांगतो, अरे दादा, जगातला कोणताच पोरगा जन्माला येताना दारूची बॉटल नाही घेऊन येत नव्हता दादा. जगातला कोणताच मुलगा तंबाखूची पुडी घेऊन येत नाही, गुटक्याची पुडी घेऊन येत नाही. का तो तंबाखू खातो, का तो गुटखा खातो, का तो दारू पितो? याचं कारण त्याला संगती. महाराज लक्ष देऊन ऐका. कुसंगतीचा विचार करू नका, कारण ओढाळाच्या संगे सात्विक नाडली का नासली नासल. लक्ष देऊन ऐका. म्हणून शास्त्रामध्ये कुसंगतीला काहीच किंमत नाहीये. ढेकणाच्या संगे हिरा दुभंगाला हे प्रमाण खूप छोटं आहे महाराज. त्याचा उत्तरार्ध खूप चांगला आहे. कुसंगे नाडला माणूस नाही, कोण? साधू जैसा. अरे साधू जर कुसंगतीमुळे बिघडू शकतो, साधू जर वाईट संगतीमुळे बिघडू शकतो, तर तुमच्या आणि माझ्या जीवनाचं काय घेऊन बसले? म्हणून कुसंगती तुमच्या आणि माझ्या कामाची नाही. दुसरी संगती विसंगती. विसंगती परमार्थातही नको, विसंगती संसारातही नको. महाराज कितीही चांगलं कीर्तन ठेवा, कितीही सुंदर गायक ठेवा, कितीही चांगली माईक सिस्टीम ठेवा, आणि जर पखवाजा नसेल तर जमल का हो? पखवाजा पाहिजेतच ना महाराज, बरोबर आहे का नाही? 1 नंबरचा पखवाजा आहे, कीर्तनकार 1 नंबरचा आहे, माईक सिस्टीम 1 नंबरचे, टाळकरी 1 नंबरचे, आणि गायकांना काहीच जमत नाही. जमल का? नाही शक्य होत. गायकही चांगला आहे, कीर्तनकारही चांगला आहे, माईक सिस्टीमही 1 नंबर आहे, आणि समाजच पुढं बसायला नसेल, जमल नाही हो. सगळ्या ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत हो दादा. कीर्तनकार 1 नंबर आहे, गायक 1 नंबर आहे, समाज 1 नंबर आहे, वादक 1 नंबर आहे, आणि माईक सिस्टीम वाल्याला ताळाच जमला नाही, जमल?
ही एक संगती दादा परमार्थाची, काय संगतीची. आणि ज्या वेळेस हे सगळे गुण एकत्रित येतात त्यावेळेस तर महाराज परब्रह्म उभवतं कीर्तनामध्ये. असं नाही शक्य होतो, या गोष्टी लक्ष देऊन ऐका बरं. गायक चांगले, वादक चांगले, समाजही भरपूर आहे, मंडपही चांगली, माईक सिस्टीमही एक नंबर आहे, कीर्तनकारही गोड आहे, सगळं आहे चांगलं. आणि कीर्तन संपल्यानंतर नुसता बुक्काच असेल जमल का? नाही हो, ते पण चांगलं पाहिजेच. बाकीच्या सगळ्या गोष्टी नाशिवंत आहे, ते सत्य आहे महाराज. ह्या सगळ्या गोष्टी जर एकत्रित असल्या ना तर निश्चित काय होतं, त्याचा आनंद काही आगळा आणि वेगळा आहे. म्हणून विसंगती संसारातही नको, विसंगती परमार्थही नको. म्हणून संगत करत असताना माणसानं चांगल्या लोकांची संगत करा. निळोबरा या ठिकाणी जगाच्या मालकाची संगत नाही मागत. देवा मला तुझी संगत दे असंही नाहीये, देवा मला साधूची संगत देत असंही नाहीये. निळोबरा एका वाक्यात पांडुरंगाला सांगतात, पांडुरंगा जे लोक तुझ्यावर निष्काम प्रेम करतात अशा लोकांचा समागम माझ्या जीवनात दे. अभंगाचं कडोत्यांचा समागम, कडोत्यांचा समागम, हो कडोत्यांचा समागम, कडोत्यांचा समागम, समागमचा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे निळोबराय सांगतात, घडो त्यांचा समागम. ए देवा, त्यांचा समागम माझ्या जीवनामध्ये घडला पाहिजेत की जे लोक तुझ्यावर प्रेम करतात. लक्ष द्या फक्त माझ्याकडे, थोडं थोडं लक्ष दे, जास्त नका देऊ. देवा अशा लोकांची संगती माझ्या जीवनामध्ये दे, अशा लोकांचा समागम माझ्या जीवनामध्ये जे की ते तुझ्यावर प्रेम करतात. दादा, संसारावर प्रेम करणाऱ्या लोकांची संगत मागितलीच रे. अनेक लक्ष देऊन ऐका. या विश्वाचा जर विचार करायला गेलो, या जगाचा जर विचार करायला गेलो तर माझ्या भगवंताने ही सृष्टी निर्माण करत असताना काही गोष्टी प्रामुख्याने अशा निर्माण केलेल्या आहे ना बाबा, की माणूस त्याच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पहिलं प्रेम करतो माणूस माणसाच्या शरीरावर. किती प्रेम करता तुम्ही बसणारी मंडळी? बसणाऱ्या माणसाला, कोणत्या माणसाला असं वाटतं आपले केस पांढरे वाटतं का हो?
आठवड्याला डाय करणारे लोक आहे दादा आपण आठवड्याला. काही काही तर नुसते केस डाय नाही करत महाराज, मिशी सुद्धा डाय करतात हो. अहो एक तर बहादर मी कानाचे केस काळे करताना पाहिलं, म्हणलं काय अवघड झालंय बाबा, कठीण ताळ आहे. ऐका, मग जगात माणसं जेवढे शरीरावर प्रेम करतात तेवढं कशावरच करत नाही. अरे वयोवृद्ध म्हातारीला सुद्धा आजी म्हणलेली लाज वाटते, तिला असं वाटतं मला ताई म्हणावं. 65 वर्षाच्या म्हातारीला वाटतं. ही वस्तुस्थिती आहे जगामध्ये. नसल काही लोक शरीरावर प्रेम करत, दुसरं प्रेम करतात माणसं समाजावर. एवढं प्रेम करतात ना बाबा. आज तुमचे माझे एवढे जे उद्योग चालले ना महाराज, हे फक्त समाजासाठी चालले. जगणं समाजासाठी चाललंय महाराज, राहणं समाजासाठी चाललंय, बोलणं सुद्धा समाजासाठी चाललंय हो. चांगलं जरी कीर्तन करायचं म्हणलं तरी लोक म्हणतात नाही 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 महाराज असं कीर्तन झालं पाहिजे ना, इंदुरीकराची आठवण नाही झाली पाहिजे, म्हणजे बोलणं तुमच्या मनावर आहे. सांप्रदायिक जरी चाल म्हणायची म्हणली तर लोक म्हणतात महाराज त्या जुन्या चाली नका म्हणू, अशी चाल म्हणा की असं खळखळ खळखळ वाजलं पाहिजे, म्हणजे चाली सुद्धा तुमच्या मनावर आहे. वाजवणं तुमच्या मनावर, गाणं तुमच्या मनावर, कीर्तन तुमच्या मनावर. बरं सगळं जरी तुमच्या मनावर असलं तर राहणं. आमचं काही वय नाही महाराज धोतर घालायची, म्हातारे थोडे लोक आहे आम्ही. कधी आम्हालाही वाटत असं ना कधी नाईट पॅन्ट घालावं, टी शर्ट घालावं. एखाद्या वेळेस जरी घातली लोक म्हणतात महाराज आहे ना तुम्ही, तुम्हाला अरे बाप रे बाप, म्हणजे एवढे बंद नाही. एखाद्या वेळेस प्रवासामध्ये पाणीपुरी खाण्याची इच्छा झाली ना महाराज, तरी लोक म्हणतात अहो तुम्हाला शोभतं का, तुम्ही चौकात उभे राहून पाणीपुऱ्या खाता, म्हणजे एवढे बंद नाही. एखाद्या वेळेस बेसन भाकर खायची असली तरी लोक बळच गुलाबजाम खाऊ घालतात महाराज. मी तर या मताचा माणूस आहे, जगात सगळ्यात जर सासुरवास कोणत्या जातीला असेल तर तो फक्त महाराज लोकांच्या जातीला आहे महाराज. आणि एवढंही चांगलं वागून, एवढं नेमात वागून, एवढं सगळं झालं तरी परवा दिवशी एका दलिंदरानं फोन केलाच महाराज मला, म्हणे महाराज 2019 मध्ये दररोज फोन करत होतो मी तुम्हाला, तुम्ही सारखं सांगायचे तारीख बिजी आहे, खाली नाहीये, खाली नाहीये, खाली नाहीये. बघा करोना तुमची कशी जिरवली. काय बोलतील काही सांगते, काय जिरवली मला हेच कळलं नाही महाराज. तुम्ही तुमचे थोबाड आरशात जाऊन पाहा, आमच्या कलाकार मंडळीचे, आमच्या महाराज मंडळीचे, आमच्या साधू मंडळीचे चेहरे पहा, तुमच्यापेक्षा टवटवीत येऊ महाराज, एकदम टवटवीत. तुका मन खातो आम्ही आनंदाचे लाडू, नका तर पडू घ्या रे तुम्ही 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 नका तर पडू घ्या तुम्ही. तुका मन खातो आनंदाचे लाडू, नका तर पडू घ्या रे तुम्ही 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 नका तर पडू घ्या रे तुम्ही तुम्ही. तुका म्हणे खातो आम्ही आनंदाचे, तुम्ही कशाला तडफडता हा महाराज, तुम्ही तडफडता कशाला, जळता कशाला, काही फायदा नाही होत महाराज. लक्ष देऊन ऐका. मग दुसरं प्रेम करतो माणूस समाजावर, आणि तिसरं प्रेम करतो माणूस धनावर. दादा असा माणूसच नाही, त्याला पैसा आवडत नाही महाराज. एक वाक्य परवा दिवशी एका मित्रांनी मला SMS पाठवला, खूप चांगला होता महाराज, ऐका लक्ष देऊन. त्यानं मला सांगितलं म्हणे बाबा जीवनभर लोक धनासाठी प्रयत्न करतात, याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर. प्रत्येक पेरणीला तुम्ही लोकांचे धुरे करता हो महाराज. प्रत्येक पेरणीला, पेरणी आली की शेतकऱ्याची भांडणं सुरू होतात महाराज. कशाहून, फक्त एका टिपणीहून. कसं जीवनभर जो धन करतो, धनासाठी इतका नीच वागतो, पातळी सुद्धा सोडून देतो धनासाठी महाराज. पण बसणाऱ्या सर्व मायबापाला माझा प्रश्न आहे, मेल्यानंतर त्याच्या पत्रिकेवर काय लिहिलं जातं माहितीये का महाराज, वैकुंठवासी हरिभक्त परायण टिंब टिंब महाराजांचं निधन झालंय महाराज. काय झालंय, निधन झालंय. अरे पैशासाठी जीवनभर प्रयत्न करणारे तुम्ही लोक मेल्यानंतर जर तुमच्या समोर निधन लावत असाल तर कुठेतरी सावध झालं पाहिजे दादा माणूस. या 3 गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पण साधू संतांच्या जीवनाचा जर सर्वे केला, साधू संतांच्या जीवनाचा इतिहास जर डोळ्यासमोर ठेवला तर या 3ही गोष्टीवर साधू संतांनी लात मारली. ऐका. विषय तो त्यांचा झाला विषय विषय तो त्याचा झाला नारायण. जनार्दन माता पिता नावने जनार्दन माता पिता नावने जनार्दन माता पिता विषय त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा
नावडे चण धड माता पिता विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण साधूच्या जीवनाचं जर परीक्षण केलं, साधूच्या जीवनाचा इतिहास जर डोळ्यासमोर ठेवला, त्या तिन्ही गोष्टीला प्राधान्य देणारे लोक आपण येणार. साधूला काय प्राधान्य द्यायची गरज, लक्ष देऊन कीर्तन ऐका. नाही विचार केला, समाजाचा विचार नाही केला माझ्या जगद्गुरु तुकोबरायाने, कसे करतील महाराज? समाजामध्ये परमार्थ झाला सांगितलं कोणी तुम्हाला? अजिबात नाही दादा. आणि समाजामध्ये जर परमार्थ झाला असता, समाजामध्ये जर जगाच्या मालकाची कृपा जीवनामध्ये प्राप्त झाली असती ना, तर तुकोबराय असे म्हणलेच नसते. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा. परमार्थ करणाऱ्या साधकाला, परमार्थ करणाऱ्या जिज्ञासूला तुकोबरायाने त्यावेळेस सांगून ठेवलं, काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. ट्रबल कमी कर थोडं याचं. देवाच्या चिंतने प्रदक्षिणा तुळशीच्या. काय लोकांच्या मनात हा गोड गैरसमज आहे, मला काही कळतच नाही महाराज. काही ठिकाणी कीर्तनाला गेले की लोक सहजच शायनिंग मारून जातात. महाराज या वसमत तालुक्यातले जेवढे काही सप्ते आहे ना, या पठ्ठ्याच्या नियोजनाने चालतात असं म्हणतात लोक. मी म्हणल ती माईक सिस्टीम, मी म्हणल तो गायक, मी म्हणल तो वादक. नाही हो दादा, असा गोड गैरसमज आहे तुमचा आणि माझा की तुम्हाला आणि मला वाटतं लोक आपल्यावर प्रेम करतात. नाही हो दादा. कोण म्हणतंय? 9 महिने 9 दिवस ज्या मायमाऊलीनं लेकराला गर्भात वागवलंय, तळहाताच्या फोडासारखं जपलंय दादा, ते लेकरू त्याच्या जन्मदात्या मायबापाचं झालं नाही तर आपल्यासारख्या धोत्रावाल्याचं कधी होणार आहे महाराज? लोक तुमच्यावर प्रेम करत नाही असं अजिबात माझं म्हणणं नाही. करतात ना महाराज, पण जोपर्यंत तुमच्यापेक्षा लोकांना ऑप्शन भेटत नाही तोपर्यंत. ज्या दिवशी तुमच्यापेक्षा पखवाजा भेटल चांगला, ज्या दिवशी तुमच्यापेक्षा चांगला गायक भेटल, ज्या दिवशी तुमच्यापेक्षा चांगला वादक भेटल, त्या दिवशी पहिल्याच्या ढोंगावर लात मारणं ही समाजाची रीत आहे हो. म्हणून लक्ष देऊन ऐका. परमार्थ करणाऱ्या लोकांनी, परमार्थ करणाऱ्या साधकांनी समाजामध्ये जास्त टेन्शन घ्यायचं नाही महाराज. तुकोबरायाने सांगितलं, तेजोनिया जन भक्ती करा, तेजोनिया जन भक्ती करा, तेजोनिया जन भक्ती करा, भक्ती करा, तेजोनिया जन भक्ती करा. म्हणे आता ऐकावचा, तुका म्हणे आता ऐकावचन, तेजोनिया जन भक्ती करा, तेजोनिया जन भक्ती करा. म्हणे आता ऐकावचन, तेजोनिया जन भक्ती करा, तेजोनिया जन भक्ती करा, का म्हणे आता ऐका हे वचन. आणि तेजो नियोजन नका या समाजाच्या रीतीच्या नव्याच्या नादी लागू. तुकोबरायाने सांगितलं समाजाचाही त्याग ठीक आहे महाराज, समाजाचा त्याग ठीक आहे, शरीराचा त्याग ठीक आहे, धनाचा केलाय माझ्या तुकोबरायाने. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायाकडे नजराना घेऊन गेले. बाबा बायको अन्न करता मेली हो तुमची, घ्या ना धन. तुकोबरायाच्या मुखातले उद्गारे सोने. तुमचे रवित धन, तुमचे रवित धन, तुमचे रवित धन, आम्हा मृत्तिके समान, समान 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 समान. तुमचे रवित धन, तुमचे रवित धन, ते मजूर
चेरवित धनते मज मृत्युके समान. कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास. तुका म्हणे मज हे सोने रुपये आम्हा मृत्युके समान. माणिक पाषाण खडे जैसे. ज्याने समाजाचा त्याग केलाय, धनाचा त्याग केलाय, शरीराचा त्याग केलाय आणि ज्यानं सर्व प्रेम फक्त देवा तुझ्यावर केलं ना, अशा लोकांचा समागम माझ्या जीवनामध्ये दे. आणि खरं सांगू का बाबा, संगत करत असताना माणसानं चांगल्या लोकांची करा बरं. संगतीनं माणसाच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल होतो. किती बदल होतो? संगतीचं महात्म्य काय, संगतीमध्ये काय ताकद आहे. अरे संगतीमध्ये ज्ञानोबरायच्या रेडा गेला तर महाराज त्याची समाधी झाली हो या महाराष्ट्रामध्ये. ज्ञानोबरायच्या संगतीमध्ये निर्जीव भिंत गेली तर ती भिंत सुद्धा महाराज दर लाखानं लोक तिथे दर्शन घेण्यासाठी जातात. लक्ष देऊ नाही का? म्हणून करत असताना संगत माणसानं चांगल्या माणसाची. पतन उधार संगाचा महिमा ते जावे आधम संत सेवे. ते जावे आधम संत सेवे. पतन उधार संगाचा महिमा ते जावे आधम संत सेवे. ते जावे आधम संत निळोबरायने एका वाक्यात देवाला सांगितलं, देवा जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम दे. घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली. किती प्रेम होतं दादा साधू संतांचं विठ्ठलावर. अरे चोखोबराय ज्यावेळेस मरण पावले ना, त्यावेळेस पांडुरंगाने नामदेवरायला आवाज दिलाय, नामा ए नामा. धावत पळत माझे नामदेवराय पांडुरंगाकडे गेले. काय झालं देवा एवढ्या जोऱ्यानं ओरडायला? काही नाही रे, माझा चोखोबराय मरण पावला, जा त्याची अस्थी घेऊन ये. जगाच्या मालकासमोर नामदेवरायने हात जोडले दादा आणि जगाच्या मालकासमोर नामदेवराय रडायला लागले आणि सांगू लागले, देवा असंख्य लोक मेले त्या भीतीखाली दडून, हजारो लोक मेले त्या भीतीखाली दडून, मी चोखोबरायची अस्थी ओळखायची कशी? लक्ष देऊ नाही का? जगाच्या मालकाच्या डोळ्याला धार लागले आणि पांडुरंगाने सांगितलं, नामा अस्थी उचल रे आणि कानाला लाव. ज्या अस्थीमधून श्री विठ्ठल ध्वनी येईल ती माझ्या चोखोबरायची अस्थी. मेल्यानंतर ज्या लोकांचे हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत होते त्या लोकांनी जिवंतपणे देवावर किती प्रेम केलं हे फक्त कीर्तनात ऐकायचं, प्रॅक्टिकली करून बघायचं. हे आपल्या बापाकडूनही शक्य नाही महाराज. कीर्तनात बसल्या बसल्या आपले थोबड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही तर हाडू कधी म्हणणार आहे? आपल्यातलं एखादं मेलन त्याचं जर हाडू कानाला लावलं ना तर त्या हाड्यातून शांताबाई आवाज येण्याची दाट शक्यता आहे. काही काही हाडातून झिंग झिंग झिंगाट. काही काही दलिंदरांना तर एवढी देशी पेले की हाडातून सुद्धा देशीचा वास येऊ शकतो महाराज. आपल्याकडून नाही हो या शक्य गोष्टी होत. हे साधून करू जाणे, हे महात्म्यानं करू जाणे. आपण फक्त बोलायचं महाराज, आपल्याकडून काय होणार आहे? अजिबात नाही. म्हणून घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली. देवा जे तुझ्यावर प्रेम करतात ना अशा लोकांची संगती माझ्या जीवनामध्ये. ठीक आहे निरोबर आहे. जे लोक माझ्यावर प्रेम करतात, जे लोक माझ्यावर अत्यंत प्रेम करतात अशा लोकांचा समागम जर तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला तर फायदा काय आहे? तो फायदा निळोबराय अभंगाच्या ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज
जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना देवा, अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती जर माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली तर लक्ष देऊन ऐका. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी जोडावे. लक्ष देऊन ऐका. काही लोकांचं ऐकलं की माणसाला परमार्थ करा वाटतो महाराज. काही लोकांचं या समाजामध्ये, या संप्रदायामध्ये काही लोक असे महाराज, त्यांना बघितलं की आपोआप त्यांचं दर्शन घेण्याची इच्छा होती. समजून चला हा आचरशील माणूस आहे महाराज. आणि काही काही मूर्ख पाहिले की आपल्याला दुसऱ्या गल्लीन जावं वाटतं, समजायचं हे बावळं आहे. काही काही लोकांच्या वाणीमध्ये एवढी ताकद आहे. अरे आपण सहज जरी बोललो तर लोकांचे घर फुटतात महाराज. काय ताकद असेल आपल्या थोबडामध्ये. आपण सहज जरी बोललो तर एका पक्षाचे दोन पक्ष होतात दादा. आपण सहज जरी बोललो तर सख्खे भाऊ आले निघतात. साधूच्या सहज बोलण्याने माणसाचा उद्धार आहे. नारदजीच्या जीवनामध्ये, वल्ल्या कोळ्याच्या जीवनामध्ये नारदजीने चातुर्मास नाही केला. वाल्या कोळ्याला 2 मिनिटाचा सत्संग. हे वाल्या, ज्यांच्यासाठी एवढं अनिष्ट मार्गाचं वर्तन करतोय, ज्यांच्यासाठी एवढं पाप कर्म करतोय, ज्यांच्यासाठी एवढं निष्ठुर वागतोय ना, शेवटी तुझ्या कोणीच कामी येणार नाही. एवढा भावला महाराज तो सत्संग अंतकरणाला की कोळियाची कीर्ती वाढली. जगाचा मालक जन्माला येण्याच्या अगोदर जगाच्या मालकानं कसं वागायचं, कसं राहायचं. बोलिला वाल्मिक तैसेची करीन वर्तुनी तावेन नाम म्हणे. ऐका दादा, म्हणून या वाणीनं चांगलं बोलायचं आणि याच वाणीनं वाईट बोलायचं. काही काही माणसं कधीच कोणाला चांगलं बोलत नाही. आपल्याला म्हणावं लागतं अरे एवढं चांगलं थोबाड दिलं रे माम्या, जर चांगलं बोल म्हणावं लागतं दादा. अरे एवढं चांगलं थोबाड दिलं तुला, जरा तर चांगलं बोल. जो माणूस तोंडानं चांगलं बोलू शकत नाही तो माणूस काय प्रेम करणार आहे महाराज. ज्ञानोबाची भाषा तर एवढी गोड आहे. साचानी मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे मधुरावाणी ओठी. तुका म्हणे वाव पोटी. बोलत असताना माणसानं गोड बोललं पाहिजे. हा मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे रे तारो काय बिगडे. मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे रे तारो काय बिगडे. मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे रे तारो काय बिगडे. जेवढी जनता जनार्दन मायबाप माझ्या इथं बसलेले आहे ना, पुढाऱ्याचा कोणताच गुण घेण्यासारखा नाही, फक्त एक गुण घेण्यासारखा आहे. तुम्ही म्हणसाल महाराज काय आला आता त्यांचं, ही वस्तुस्थिती आहे. पुढाऱ्यांचे बाकीचे कोणतेच गुण घेण्यासारखे नाही, फक्त एक गुण घेण्यासारखा आहे. त्यांच्यासारखं गोड कोणीच बोलत नाही महाराज. तेवढा जरी गुण आपण घेतला तरी आपलं कल्याण होईल ना महाराज. काम काहीच करत नाही पण नाराज कोणालाच करत नाही. काम काहीच करत नाही पण नाराज कोणालाच करत नाही. आणि माझं तर म्हणणं आहे महाराज, याच तोंडानं तुम्हाला चांगलं बोलायचं आणि ह्याच तोंडानं तुम्हाला वाईट बोलायचं. मग चांगलंच बोलून घ्या ना महाराज. एका गावामध्ये एक मूर्ख होता महाराज, कधीच कोणाला चांगलं बोलत नव्हता. लोक त्याला द्वादशीच्या पंक्तीवर सुद्धा बोलत नव्हते महाराज. लग्न नाही, वास्तुशांती नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. त्याच्या एका जीवलग मित्राचं लग्न होतं. सगळ्या गावाला आमंत्रण, याला आमंत्रणच दिलं नाही. सगळे लोक चालल्यानंतर शेवटची 2 व्हीलर चालली होती. म्हणे का रे त्या गण्याचं लग्न आहे, साला मी त्याचा लहानपणीचा मित्र आहे. जरी मी मूर्ख असेल, काही बोलत असेल, पण मला लग्नाला आमंत्रण द्यायला पाहिजे होतं त्यानं. गावातील सगळ्या लोकांना आमंत्रण दिलंय, ते बी चुलबंद आमंत्रण दिलंय. आणि मला साधा फोन नाही केला. रे माझ्या मित्राचं लग्न मला डोळ्यानं पाहायचं. तो 2 व्हीलरवाला म्हणे हे बघ तुला जर संघ घेऊन गेला तर तू बी मार खाशील आणि त्यामुळे मला बी मार खावं लागेल. तुझं तोंड हातचं नाहीये. तो म्हणे हे बघ तुझी शपथ घेऊन सांगतो मी काहीच बोलणार नाही, फक्त मला तुझ्यासोबत येऊ दे. 2 व्हीलरवर गेलं महाराज. बरोबर 1:30 वाजता लग्नात गेलं. गेल्याबरोबर काय महाराज थंडगार आईस्क्रीम वगैरे सगळं झालं, चहा पाणी झालं, मुलीचा वागिन्सा वगैरे झाला. लगेच नवरदेवाच्या बाप्पाने माईक हातात घेतला. ऐका आलेल्या पाहुणे मंडळीला विनंती, 5 वाजता लग्न आहे. आता 2:45 झाले. प्रत्येकाने जेवण करा. प्रत्येक रूम मध्ये कूलर लावलेले, आनंदात आराम करा. महाराज सगळ्याचं जेवण बिवण झालं, पान बिन खाल्लं, सिगरेट फुकत नवरदेवाच्या बापाकडे गेलं. म्हणे का नवरदेव कुठे? काय म्हणला हा नवरदेव कुठे? वरबाप म्हणे महादेवाच्या म्हणे आपल्या हनुमंताच्या मंदिरावर. नवरी कुठे? म्हणे हे काय समोर तिचं घर आहे म्हणे, तिथं बस असेल. म्हणे लग्न किती वाजता आहे? म्हणे 5 वाजता लग्न आहे. आता किती वाजले? म्हणे आता 3 वाजले. म्हणे लग्नाला किती वेळ आहे? म्हणे 2 तास आहे.
परत हा म्हणे नवरदेव कुठे, तुला काय करायचं म्हणे, जेवलास ना तू, पान खाल्लंय ना, मग मर ना, जाय ना कूलर जवळ जाऊन झोप ना, काय करायचं तुला. नाही 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 नाही, नवरदेव कुठे, त्याने सांगितलं पारावर आहे. नवरी कुठे, तिच्या घरी आहे. लग्न किती वाजताय, 5 वाजताय. आता किती वाजले, 3. राहवलंच नाही महाराज, जिथं जाईल तिथं गहनच वकल. तो म्हणलाच महाराज, आणि जर 5 वाजा लोक मंडपाला आग लागली तर काय करायचं, काही गरज होती, अजिबात नाही. साधूच्या सहज बोलण्याने माणसाच्या जीवनाचा उद्धार आहे महाराज. सहज बोलणे हिच उपदेश, सहज बोलणे हिच उपदेश, सहज बोलणे हिच उपदेश, सहज बोलणे सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविते महाराज. साधूच्या सहज बोलण्याने जीवनाचा उद्धार आहे, लक्ष देऊन ऐका. म्हणून सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. आता ह्या सोशल मीडियाच्या द्वारे युट्यूबमुळे लोक खूप फेमस झाले महाराज. कोणी अपरिचित जरी माणूस असेल त्याने एक चाल जर टाकले महाराज युट्यूबवर, ते सगळ्या महाराष्ट्राला माहित होतं हा गायक आहे. एखादा साधाही माणूस असला त्याने कीर्तनावर जर टाकलं युट्यूब, सगळ्या महाराष्ट्राला माहित होतं. पण लक्ष देऊन ऐका, या सोशल मीडियामुळे लोकांचे कीर्तनाकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा होऊन गेलाय महाराज. लोक म्हणतात अहो कीर्तनकाराने कीर्तनाची पातळी घसरवली. काय म्हणतात लोक, कीर्तनकाराने कीर्तनाची पातळी घसरवली. अजिबात नाही दादा, तुम्ही लोकांनी कीर्तनकाराला लावलेली ही घाण सवय. माझा आरोप आहे या समाजावर, लक्ष देऊन ऐका. तुम्ही ज्यावेळेस माझ्यासारख्या कीर्तनकाराला फोन करतात ना, लक्ष देऊन ऐका, खूप महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही ज्यावेळेस माझ्यासारख्या कीर्तनकाराला फोन करता की महाराज आमच्या गावामध्ये खूप मोठा सप्ताह आहे, तुमची तारीख पाहिजे, आम्ही क्षणाचाही न विचार करता एका वाक्यात सांगतो, हे बघा मला 600 किलोमीटरवरून यायचंय, मला एवढं मानधन लागल. तुम्ही म्हणता काही हरकत नाही. मग तुम्ही त्यावेळेस थोडं डेअरिंग करा ना, 2 शब्द फक्त कीर्तनकाराला बोला, बाबा 25,000 काय म्हणता, 30,000 घ्या, फक्त आमच्या गावची परंपरा आहे, कीर्तनाचा अभंग सोडून दुसरं कीर्तनात काही बोलता येत. उद्यापासून सुरू तर करून बघा. हा लगेच कीर्तनकार आला आणि त्याला तुमच्या मनाने शहाणपणा करसाल आणि अभंग देसाल. जगात एवढे कोणी ज्ञानी कीर्तनकार महाराष्ट्रात राहिलेले जे 12-12 महिने ज्ञानेश्वऱ्या सांगतात, त्यांचे सुद्धा 5च अभंग बसलेले. कारण लोकात बोलायचे अभंग वेगळे आणि पाठातले अभंग वेगळे. तुम्ही 4 महिन्या अगोदर एखाद्या कीर्तनकाराला अभंग द्या, 4 महिन्या अगोदर. महाराज 6 महिन्या अगोदर तारीख घेताना तुम्ही मग 6 महिन्या अगोदर अभंग द्या. महाराज आमच्या गावकऱ्यांची अशी इच्छा आहे, कमिटीची अशी इच्छा आहे की या अभंगावर तुमच्या मुखातून आम्हाला चिंतन ऐकायचं. खरं सांगा, 4 महिने जर अगोदर वेळ भेटला तर माणूस अभ्यास नाही करणार का? पण तुमच्या डोक्यात असं नाहीच महाराज काही. ज्यावेळेस माझ्या बापानं मला आळंदीला टाकलं होतं ना महाराज, तर माझा बाप मला हे म्हणलाच नाही तू कीर्तन कर म्हणून. पहिलं सांगितलं, पहिला पक्वा शिक. 5 वर्ष नाही 7 वर्ष पक्वा शिकलो महाराज. ज्यावेळेस हे कीर्तन पक्वा भरत महाराजही पक्वाजे नव्हते, त्यावेळेस मी 32 मात्रेच्या चक्रधारापर्यंत पक्वा शिकलो एकनाथ महाराज कोष्टींकडे. पक्वाजाच होतो पहिला. नंतर गायन शिकलो, नंतर गीता हरिपाठ, नंतर कुठं 2010-11 मध्ये असं वाटलं आपण कीर्तन करायचं. आता तर बाप एवढे गदे झाले, पोरगा आळंदीला पाठवला की पहिलं म्हणतात हे बघ बाकीचं काहीच नाही, इंदुरीकरासारखा झाला पाहिजे. काय म्हणतात ना त्याला, हा म्हणतो ते काय होतंय माहितीये का तुम्हाला, गंज वाटतं जवळून बोला, पण ते जवळ बोललं की ते असं नरडा कोरडा पडतो बाबा, त्याच्यामुळे थोडा त्रास होतो. तुमचं काय, तुम्ही 2 तासाचा करसाल प्रॉब्लेम, आवाजाला काही झालं तर मला लोक सालान बी ठेवणार नाही, त्याच्यामुळे मी भेटतो महाराज. ही वस्तुस्थिती आहे. जगन्नाथांना जो झाला होता कॅन्सर, ह्या प्रॉब्लेम मुळे झाला होता महाराज, माईक मुळे झालं होतं. हे लय विषारी असतं, त्याच्यामुळे मी थोडं लांबून बोलतो. सिर सलामत तो पगडी,
जबाबदारी आहे. म्हणून चांगल्या लोकांचं श्रवण करा. चांगल्या लोकांचं श्रवण केलं ना बाबा तर निश्चित आता येईल आवाज. आता मी माईक हातात धरतो. चांगल्या लोकांची जबाबदारी तुम्ही सुद्धा, तुमचं एक कर्तव्य आहे. तुम्ही सुद्धा समाजाने काहीतरी जबाबदारी पत्करली पाहिजे. लक्ष देऊ नाही का. म्हणून माझी विनंती तुम्हाला, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी द्रावे. चांगल्या लोकांची संगती केली की चांगलं ऐकायला भेटतं दादा. आणि चांगलं ऐकलं की माणसाला परमार्थ दृढ होतो. आणि एकदा का परमार्थ दृढ झाला ना महाराज तर परमार्थातला सर्वात मोठा फायदा तो निळोबराय सांगतात. वैराग्य वाढे चढोवाढे वैराग्य वाढे वैराग्य वैराग्य वाढे अनुतापासी दुनिव चढे वैराग्य वाढे चढवडे. घेतलेल्या अभंगाच्या तृतीय चरणाच्या पूर्वार्धामध्ये निळोबराय सांगता, देवा वाया गेलंय माझं जीवन. लक्ष देऊन ऐका. कधीतरी आपणही आपल्या जीवनाचं परीक्षण केलं पाहिजे की आपलं जीवन वाया चाललंय महाराज. माणसाला सगळं काही होतं पण पश्चाताप होतच नाही हो. पश्चाताप झाला पाहिजे दादा. पश्चाताप, आपण आलोय कुठून, आपल्याला जायचं कुठं, आपल्याला करायचं काय. जीवन गवा दिया जिसे पाना था उसको तो खो दिया. ज्याच्यासाठी आलोय ते सोडून दिलंय महाराज आपण. नको त्या गोष्टीचा आपला स्वीकार केलाय. माझी विनंती दादा, या जगामध्ये फक्त तुम्ही केलेलं चांगलं काम आणि तुम्ही केलेला परमार्थच तुमच्या सोबत येणार आहे. बाकीच्या गोष्टी तर काय घेऊन असले महाराज, या जाणाऱ्याचे ना महाराज. धनानी भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहे चितायाम परलोक मार्गे कर्मानुगच्छति जीवेका. म्हणून जाणाऱ्या गोष्टी विचार करण्यापेक्षा आहे त्या गोष्टीविषयी विचार करा. सगळं जाणार आहे. काय राहण्यासाठी आलंय ऐका. देह जाणार जाणार असे काळो बखाणार. देह जाणार जाणार असे काळो बखाणार. जाणार जाणार याची काळो बखाणार. याची काळो बखाणार. याची काळो बखाणार. देह जाणार जाणार असे काळो बखाणार. जाणार जाणार याची काळो बखाणार. देह जाणार जाणार असे काळो बखाणार. देह जाणार जाणार असे काळो बखाणार. देह जाणार याची काळो बखाणार. देह जाणार जाणार याची काळो बखाणार. ज्याच्यासाठी तुम्ही एवढं सर्वस्व काही करताय तो देह सुद्धा जाणार आहे. देह जाणार जाणार याचे काळोबा खाणार. मग सगळं जाणार आहे, जे राहणार आहे त्याच्याविषयी विचार करा आणि कधीतरी पश्चाताप होऊ द्या. तुम्हाला झाला तर वैताग होतो, पश्चाताप होत नाही महाराज. वैराग्य झालं पाहिजे. वैराग्य वैराग्य म्हणजे काय हो बाबा. वैराग्याची व्याख्या काय. बायको नाही भेटत म्हणून तसं राहणं त्याला वैराग्य म्हणतात होय. नाही ना दादा. वैराग्य या शब्दाची व्याख्या विचारसागर ग्रंथामध्ये सांगितलेली लहानपणी शिकलो होतो, आता विसरून गेलो महाराज. इह लोकापासून परलोकापर्यंत जे भोग आहे त्या भोगाच्या त्यागाच्या होणाऱ्या वृत्तीस वैराग्य असं म्हणतात. बरोबर आहे का नाही. मग लक्ष देऊन ऐका. अरे सगळ्या गोष्टी असून त्याचा उपभोग न घेणं त्याला वैराग्य. वैराग्य भरताले विचारा ना. 18 भार वनस्पती फळे फुले ओळती. ज्या घरी कुलश्रिया राज्य राणी व संपत्ती. हे सुख साडोनिया हो कसया योग सेविती. सगळं असून सुद्धा महाराज सगळ्याचा त्याग केलाय. वैराग्य तुकोबरायला विचारा. वैराग्य छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन विचारा. वैराग्य काय असतं स्वामी विवेकानंदाला जाऊन विचारा. काही लोकांना कपडेच घालायला भेटत नाही ते म्हणतात बा आम्ही त्या काळात लय खराब कपडे घालतो. तुमचं प्रारब्ध आहे. त्या दिवशी एक जुना कीर्तनकार मला भेटला म्हणे महाराज
काय लावलं तुम्ही आजकालच्या कीर्तनकारांनी, एवढ्याल्या काठाचे धोत्र घालता म्हणे तुम्ही. अरे त्या काळामध्ये आम्ही 15-15 काठीचे धोत्र घातले, म्हणलं ते तुमचं प्रारब्ध आहे, त्याला आम्ही काय करायचं. तुम्ही शिळ्या भाकरीचे कुटके खाल्ले ते तुमचं प्रारब्ध आहे, देवानं आम्हाला गुलाबजाम दिले ते आमचं प्रारब्ध आहे. त्याच्यात आणि याच्यात जमणार. आता 72 मध्ये खायलाच नव्हतं, तुम्हाला भाकरी भेटल्या हेच मोठे उपकार आहे. 72चा आणि 21चा संबंधच नाही ना महाराज. काय आहे माहितीये का, लग्न झाल्यानंतर मुलगी ज्यावेळेस सासरी जाते ना, त्यावेळेस सासूचं आणि सुनेचं जमत का नाही याचं कारण असं सांगतो तुम्हाला. सून असते 18 वर्षाची, सासू असते 62 वर्षाची. त्या 62 वर्षाच्या बाईला वाटतं हिनं माझ्यासारखं वागलं पाहिजे, आणि 16 वर्षाच्या पोरीला वाटतं हिनं माझ्यासारखं वागलं पाहिजे. तसं कसं जमलो. 16 वर्षाच्या पोरीची बुद्धी आणि 65 वर्षाच्या म्हातारीची बुद्धी थोडाफार फरक आहेच ना बाबा. म्हणून माझी विनंती दादा, तुम्हाला लक्ष देऊन ऐका. वैराग्य नुसते बोलायच्या गोष्टी नाही हो महाराज, अजिबात नाही. वैराग्य तुकोबरायला विचार, जाइयो तुमाते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नो हे, जाइयो तुमाते न करी सायास. वैराग्य काय असतं हे छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन विचारा. अरे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर तुमची कॉलर टाईट होती, छाती फुगती, यात काय नवले दादा. त्याही काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर जे लोक प्रेम करत होते ना, आपले नाही, आपल्यापेक्षा विरोधक जास्त प्रेम करत होते. छत्रपती शिवाजी महाराज तुम्हा आम्हाला हवे हवेशी वाटत होते, यात नवल नाही. त्या काळामध्ये दुश्मनांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज हवे हवेशी वाटत होते. मी नेहमी आवर्जून काही गोष्टीची उदाहरणं सांगत असतो महाराज. कल्याण सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नजराना म्हणून प्रगट केली. काय नव्हतं करतायत माझ्या राजाला. अरे त्यावेळेस दाशी म्हणून जरी ठेवली असती तर जमत होता ना. पण त्या कल्याण सुभेदाराच्या सुनेची बोळवण एवढी सुंदर केली, जसा भाऊ भाऊबीजीला आपल्या बहिणीची बोळवण करतो ना, त्याच्यापेक्षा सुंदर बोळवण करून तिला वाटं लावलं. म्हणून पराबिया नारी माऊली समान, पराबिया नारी माऊली समान, हे गेले निमून हे गेले नेमून पराबिया नारी माऊली समान, पराबिया नारी माऊली समान, हे गेले नेमून ठाईचे ठाई, हे गेले त्या काळामध्ये दुसरे राज्य जन्माला आले नाही का, हजारो राज्य जन्माला असतील, माझ्या राजापेक्षा मोठे राज्य असतील, पण राजा म्हणून दैवत म्हणून फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा का लोकांनी सत्कार केला, का स्वीकार केला, याचं कारण जगणं तसं होतं. मी नेहमी सांगतो, शाहिस्ते खान शनिवार वाड्यापाशी तो लाल महल आहे, तिथं आला. तिथं राहत असताना छत्रपती शिवाजी महाराज हवेसारखे आले, शाहिस्ते खानाचे 4 बोट छाटून कधी निघून गेले कळालं सुद्धा नाही. शाहिस्ते खानाची छोटी बहीण धावत पळत शाहिस्ते खानाकडे आली आणि सांगू लागले, भैया भैया सुनते हो? क्या हुआ बहना? कुछ नहीं, मेरी छोटी बच्ची मुझे कहीं दिखाई नहीं दे रही. तो म्हणतो, बघ तिथं कुठं खेळत. नाही नाही नाही, मला असं वाटतंय शिवाजी महाराजांचे मावळे मगाशी आले होते भैया, निश्चित शिवाजी महाराजांचे मावळे माझ्या पोरीला घेऊन गेले. हे वाक्य ज्यावेळेस शाहिस्ते खानानं ऐकलं ना, त्यावेळेस शाहिस्ते खानानं थोडं स्मित हास्य केलं आणि आपल्या बहिणीला जे उत्तर दिलं त्याहून आपल्याला कळतं की शाहिस्ते खानासारखा नालायक माणसाच्या मनात सुद्धा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी किती आदर होता. शाहिस्ते खान सांगतो, अगं वेडे, तसं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुझ्या पुरीला घेऊनच जाणार नाही याची मला गॅरंटी आहे. तसं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुझ्या पुरीला घेऊन जाणार नाही याची मला गॅरंटी आहे. आणि जर तुला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुझ्या पुरीला घेऊन गेले तर काळजी करू नको, निसंकोच मनान राहा. मला विश्वास आहे त्या छत्रपती शिवाजीवर. तो छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पोरीसारखं, पोटच्या लेकीसारखं तुझ्या पोरीला जपल, हा विश्वास त्यावेळेस होता. वैराग्य वाढे चळवळी. खरं सांगू का, परमार्थामध्ये वैराग्य वाढलं पाहिजे. तो दादा कधीतरी माणसाला थोडा वाईट वाटलं पाहिजे की आपण काय करतोय, कसं करतोय, याचा पश्चाताप जीवनामध्ये झाला पाहिजे. निळोबराय सांगतात, अनुतापासी दुनिवचडे
वैराग्य वाढे चळवळी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी मिळावे. चांगल्या लोकांची संगती केलं, चांगलं ऐकायला भेटतं, चांगलं ऐकलं की माणसाला वैराग्य होतं आणि वैराग्य झालं ना बाबा ऐका परमार्थाचा फायदा. हा निळा मने वाडे भाव निळा मने वाडे सगळ्यात मोठा फायदा सांगतात महाराज. एकदा का परमार्थामध्ये वैराग्य झालं की परमार्थामध्ये भाव वाढतो दादा. आणि परमार्थ सगळ्यात मोठी किंमत भावनेला आहे दादा. भावबळी आकळे एरविना कळे कर्तळी आवळे पत्रम पुष्पम फलम तो यम्यो मे भक्त्या प्रयशती तदहम भक्ती परतमश्नामी प्रयतात्मना. देवाला काय देता हे देव पाहतच नाही, कोणत्या भावनेनं देतो हे देव पाहतो दादा. भाव का भूका हूं मैं बस भाव ही एक सहार है अंतरीची घेतो गुडी पाहे जोडी भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती दादा, परमार्थ करू नका असं माझं मत नाही, नक्कीच परमार्थ करा पण परमार्थ भावनेनं करा बरं, माझी विनंती तुम्हाला. आपण आपल्या ऍडजस्टनुसार परमार्थ करतो आणि मनानं केला की मनोमार्गे गेला हरिपाठी स्थिरावला. म्हणून परमार्थ करत असताना परमार्थ भावनेनं करा. आणि एकदा का परमार्थ भावनेनं केला ना दादा की मग निळोबराय सांगतात निळा मने वाढे भाव. आणि एकदा भाव वाढला की त्याचा साक्षात्कार आत्म्याला येतो. संचरे स्वानुभव निजांगी विठो म्हणे वाडे भाव संचरे स्वानुभव निजांगी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. गायकच एवढे बोलवले ह्या लोकांनी बाबा. खरोखर खरं सांगू का महाराज, खरी दिवाळी जर कोणती असेल तर महाराज आज आमच्या लोकांची खरी दिवाळी. खरं सांगतो दसरा दिवाळी तोची माझा सण. आणि सखे हरिजन माझी जातीचे मज भेटो कोणी. तुमच्या डोक्यात जी जात आहे ती जात सोडू ना. जात म्हणले की लगेच लोक जातीवर जातात. जातीवर जाऊ. परमार्थ एक जात आहे महाराज. परमार्थ हा जातीच्या पलीकडचा विषय बरोबर आहे का नाही. परमार्थ हा जो विषय ना यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय हा ऐसा वेदशास्त्री न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर. महाराज हे सगळे गुणीजन महाराज मंडळी इथं भेटले, हीच खरी दिवाळी. मला तर आनंद वाटतो महाराज. मी अनेक ठिकाणी नामकरण विधीचे कीर्तन केले, वाढदिवसाचे कीर्तन केले, जन्माच्या पाचीचे कीर्तन केले, बारादीचे केले, पण माझ्या लाईफ मध्ये नामकरण विधीचा हा सगळ्यात मोठा सोहळा आहे महाराज. वा वा वा, खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. परमार्थामध्ये भाव जर वाढला तर त्याचा साक्षात्कार आपल्याला होतो. म्हणून माझी विनंती दादा तुम्हाला जीवनामध्ये परमार्थ थोडा करा
पण चांगला करा. जास्त करूच नका महाराज, थोडा करा, एकदम थोडा करा. आमचे मोठेपणाचं एक वाक्य होतं, माणसाने मनभर करावून कणभर सांगावं. आता लोक कणभर करतात आणि मनभर सांगतात महाराज. म्हणून परमार्थाची व्याख्या आहे, म्हणून परमार्थ चांगला करा. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. मला आनंद वाटतो की एवढी मोठी संधी तुम्हाला उपभोगण्याची भगवंतानं संधी करून दिली. मी सांगू, इकडं कीर्तनाला आलं काही आगळा वेगळा आनंद असतो महाराज. इथं कीर्तनकारानं थोडंच बोलायचं, गायनाचा आनंद जास्त घ्यायचा, वाजवायचा आनंद घ्यायचा. कारण हा जो परिसर आहे हा खूप रसिक प्रेमी महाराज, रसिक प्रेमी. यांना गायनाची वाजवण्याची खूप मोठी एक नशा लागलेली महाराज. काय नशा आहे? नशा लागलेली. लोक आम्हाला येड्यावाने समजतात महाराज. अरे लक्ष देऊन ऐका तुम्ही, 30 रुपयाची 90 घेतली तरी दलिंदर अख्खं गाव जाग करतोय महाराज. अख्खं गाव जाग करतोय महाराज. ते काय करतंय? अख्खं गाव जाग करतंय. 30 रुपयाची 90 घेतल्यानंतर जर त्या दलिंदराला एवढी नशा चढत असेल महाराज, विश्वाच्या मालकाची नशा ज्यांनी पिली महाराज, त्या लोकांची काय अवस्था असेल. आणि जे सर्व काही मंडळी ना महाराज, यांनी यांच्या क्षेत्रामध्ये 20-20, 25-25 वर्ष साधना केलेली. हो, एवढं सहजासहजी नाही होत महाराज या गोष्टी. प्रत्येक टायमावर चाल आठवली पाहिजे, त्याला प्रमाणही आठवलं पाहिजे, ते स्वरात झालं पाहिजे, तालात झालं पाहिजे, आणि एवढं होऊन लोकांनी ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे. हे एक महत्वाचा मुद्दा आहे. या सगळ्या गोष्टीचा संगम देव सगळ्याला नाही देत महाराज. नाही तर काही काही ना पखवाजाची प्रॅक्टिस करू 150 खोडं इकले महाराज. 150. खरं सांगतो, नाही जमत ना महाराज प्रत्येकाला. सगळेच कसे पखवाजे भरत महाराज होतील? नाही होत ना दादा, नाही होऊ शकत. काही काही ना गायनाचे स्वर लावू पेट्या इकल्या हो महाराज. सगळेच कसे पंढरी बाबा होतील, कसे बाळू मामा होतील आमचे? नाही. आमचे सगळे संगीत अलंकार कसे होतील? नाही महाराज. या सगळ्या गोष्टी देवानं तुम्हाला गिफ्ट दिलेल्या आहे. काय दिलेलं आहे? देवानं तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. माझ्या ज्ञानोबराय तुकोबराने आपल्याला हा प्रसाद दिलेला आहे महाराज. नाही तर लोक अभ्यास करू वेडे झाले महाराज. काही नाही जमलं शेवटी. नाही त्यांना 10 मिनिटं सुद्धा लोकांसमोर नाही वक्तृत्व करता आलं. मी ते एक विनंती करीन आपल्या सर्वांना, म्हणजे सगळे आपण एकच आहोत दादा. थोडं कमी करायचा आवाज. आपल्याला जे देवानं 2 चाली म्हणता येतात, जे 2 बोल वाजवता येतात, 2-4 शब्द चांगले बोलता येतात ना महाराज, असं प्रत्येकानं समजावं आणि देवाला विनंती करावं की भगवंतानं माझ्या ज्ञानोबराय तुकोबराने दिलेला आपल्याला आशीर्वादाचे महाराज. या आशीर्वादाचा उपयोग आपण चांगला करा. खूप प्रेम करतात तो महाराज लोक. मला वाईट वाटतं महाराज, किती प्रेम करतात लोक. बाबा 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 बाबा. आपल्या एवढं प्रेम जगात लोक कोणावरच करत नाही महाराज. ना कोणत्या आमदारावर करत. आमदार बोलत जरी असलं तरी काही लोक टाळ्या वाजवतात आणि काही म्हणते अरे दलिंदर हे बाजूला, असं म्हणतात महाराज लोक. पण आपल्याकडे बघण्याचा भाव, आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, आपल्याकडे बघण्याची जी लोकांची नजर आहे ती खूप चांगली आहे महाराज. हे ज्ञानोबराय तुकोबरायनं करून ठेवलंय हो, आपल्या मायबापानं करून ठेवलंय महाराज. जसे तुम्ही लोक धुरे कुरू पोरायसाठी सातबारे करून ठेवता ना, तुम्ही जसं लोकांच्या चोऱ्या करून भुसं साठवून ठेवता, कापसं साठवून ठेवता, एवढे कुटाने करतात ना, तसे आमच्या मायबापाने आमच्यासाठी संपत्ती नाही कमवली महाराज. आमच्या ज्ञानोबराय तुकोबरायने आमच्यासाठी पैसा नाही कमवून ठेवला, जमीन नाही कमवून ठेवली, पण परमार्थाचा एवढा मोठा ठेवा कमवून ठेवला महाराज. एवढं ऐश्वर्य जगाच्या पाठीवर कोणालाच नाही भेटत महाराज, जेवढं आपल्याला भेटलेलं. खरं सांगतो तुम्हाला, वेड्यासारखे मला आनंद. राम बाबा, काही लोक रामनवमीची तारीख घेतली की आतापासून सांगतात बाबा तुम्हाला जेवण्यासाठी काय करू. महिना कोणता चाललाय आता? नोव्हेंबर चाललाय. कोणता महिना चाललाय? नोव्हेंबर महिन्यामध्ये तारीख घेतात आणि एप्रिल महिन्याच्या 25 तारखेला म्हणतात बाबा जेवण्यासाठी काय करू. अरे जवयाची सुद्धा वाट पाहत नाही, एवढे लोक वाट पाहतात महाराज. मग का हो, एवढं चांगलं केलंय आपल्याला, फक्त आता हे टिकून ठेवायचंय ना महाराज. याच्या पलीकडे काय करायचं नाही, फक्त टिकून ठेवायचं. मी खरं सांगू का महाराज, मी ज्ञानोबरायच्या दरबारात ज्या वेळेस जाईल ना, तसं तर मला अजून देवाला मागायची गरजच पडली नाही काहीच. खरं सांगतो तुम्हाला, मी नारदाच्या गादीवर उभा आहे. मी पांडुरंगाला काही मागितलंच नाही. तुम्हाला का मागितलं नाही? माझ्या ज्ञानोबरायने मला जेवढं दिलं तेवढं पांडुरंगाला मागायची गरजच पडली नाही महाराज. खरं सांगतो तुम्हाला, खूप दिलंय देवानं. आता फक्त देवाला एवढंच मागा की देवा तू दिलंय ना, हे सांभाळण्याची बुद्धी आम्हाला चांगली दे, सद्बुद्धी दे. दुर्बुद्धी ते मना कदा नोपजो नारायणा. खूप सुंदर आहे महाराज. ठराविक आओ 1000 लोक मेल्यानंतर एखादा वक्ता तयार होतो महाराज. किती लोक तयार झाले म्हणजे बाबा महाराज इंगळे सारखा परत विनोदाचार्य तयार होईल अजिबात नाही महाराज. किती अभ्यास करू द्या, किती टिपणं पाठ करू द्या, इंगळे बाबा ते इंगळे बाबाच. कितीही कोणी गायन करू द्या, जे ठरलेले असतात ते ठरलेलेच लोक असतात महाराज. अरे मला तर वाईट वाटतं, हे फेसबुक व्हॉट्सअपद्वारे हे काही मूर्ख लोक महाराज लोकांच्या गायकांच्या वादकांच्या चर्चा करतात. मी त्यांना नेहमी सांगतो, अरे
40 वर्ष झाले महाराज, 60 वर्ष झाले. ढोक महाराजांनंतर, उखळीकर बाबाच्या नंतर, संदीपान महाराजांच्या नंतर, हे जे मोठे लोक आहे ना, यांच्यानंतर पहिल्यांदा समाजाने आपल्याला स्वीकारलंय महाराज. 40 वर्षानंतर आपल्याला कुठेतरी लोकांनी स्वीकारलंय. आणि आता कुठं 2 दिवस झाले सप्ते सुरू झाले तरी काही काही मूर्ख सांगतात कीर्तन करायला आखली नाही, आणि कीर्तनकार पैसे घेतात, कीर्तनकार हे करतात. अरे देताच काय तुम्ही कीर्तन करायला? हा, दररोज एका नालायकाचा भ्रष्टाचार उघडकीशी राहिला. त्यांचे आकडे वाचा थोडेफार. ज्यांनी देश लुटलाय महाराज, अख्खा देश लुटला, एकाचाही आकडा हजारात नाही महाराज, लाखो कोट्यवधी रुपये. आणि मग जे समाज सुधरवतात, जे रात्रंदिवस तरुणांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करतात, जे बिघडलेलं गाव एकत्रित आणतात, जे लोकांच्या डोक्यातला जातीवाद काढतायत, जे लोक दारू पितात त्यांना व्यसनापासून दूर करतायत, अशा लोकांना तुम्ही 10-5 रुपये देता, काही उपकार नाही करत महाराज. त्यातले अर्धे पैसे तर डिझेलच जातात ना. म्हणून माझी विनंती आहे, कधीतरी आपल्या माणसाचा सत्कार करायला शिका, आपल्या माणसाच्या पाठीमागं उभं राहा. चला, मी नेहमी सांगत असतो, आपले ते सांगली जिल्ह्यामध्ये ते एक संस्थान आहे बघा, आपलं ते हरे राम रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे, ते एक बाबांचं मोठं संस्थान आहे. काय तसं ते मठाधिपती होते. ते माणसानं आपल्या दुसऱ्याचा गुन्हा किती झाकला पाहिजेत लक्ष देऊन ऐका. त्यांचा एवढा जवळचा शिष्य होता महाराज, एवढं प्रेम करायचे त्या शिष्यावरती, एवढं प्रेम करायचे की त्या शिष्याशिवाय त्यांना करमतच नव्हतं. एक दिवस सकाळी 4 वाजता त्या शिष्याला एका महिलेसोबत त्यांनी नग्न अवस्थेमध्ये पाहिलं. तर त्या बाबाने काय करावं, दांगडू नाही केला, कोणाला बोलवलं नाही महाराज. अंगावर जो पंचा होता तो पंचा काढला आणि त्या दोघांच्या अंगावर टाकला आणि देवाचं चिंतन करत करत निघून गेले महाराज. अरे दुसऱ्याचे गुन्हे कधीतरी पोटात घालायला शिकाय बाबा हो. प्रत्येकच जण प्रत्येकाचा घात करायला लागले, प्रत्येकच जण प्रत्येकाला बोलायला लागले. तुम्ही कधी बघितलं का महाराज, कधीच लोक दुसऱ्याच्या विरोधात बोलत नाही. म्हणून माझी विनंती, एवढे सोन्यासारखे दिवस आज आपल्यावर आलेले, फक्त आता या दिवस आपल्याला सांभाळणे, आणि ते सांभाळत असताना, तो परमार्थ करत असताना प्रत्येकाने तो परमार्थ भावनेनं करा. आणि नर निश्चित भावनेनं जर केला तर माझी विनंती, त्या भावनेचा साक्षात्कार माणसाला आत्म्याला होतो. निळामने वाडे भाव संचरे स्वर्ण निजांगी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दुडावे. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. मी आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो, काळाची गरज आहे. आज प्रत्येक कीर्तनकाराने तरुणांसाठी वेळ दिला पाहिजे. तरुणांना माझी विनंती, आम्ही आले की तुम्ही फटाके वाजवता, असे बाबा एवढं तुम्ही सत्कार देता. आमची विनंती, तुमचा सत्कार त्याच वेळेस आम्हाला पावल ज्या दिवशी तुम्ही जीवनातले व्यसन सोडसाल महाराज, त्या दिवशी तुमचा सत्कार आम्हाला पावल. माझी तरुणांना विनंती, अरे लोकांचे राजकारण्यांचे कार्यकर्ते होण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यकर्ते व्हा रे, धर्मवीर संभाजी महाराजांचे कार्यकर्ते व्हा. कार्यकर्तेच व्हायचं असेल तर तुम्हाला भगतसिंगाचे कार्यकर्ते व्हा, राजगुरूंचे कार्यकर्ते व्हा. ज्यांनी देश लुटलाय अशा लोकांचे कार्यकर्ते होऊन जीवनामध्ये कोणीच मोठं झालं नाही. मी थोडं स्पष्ट बोलतोय, तरुणांनी माझा आवाज रेकॉर्ड करून घ्या. या महाराष्ट्रात नव्हे, या भारतात तुम्ही सर्व जाणकार मंडळी, मी कोणत्या पक्षाविषयी बोलत नाही, कोणत्या राजकीय माणसाविषयी बोलत नाही, ही वस्तुस्थिती सांगतो. तुम्ही नेटवर सर्च करा, तुम्हाला या भारतातल्या कोणत्या खासदाराचं, आमदाराचं, मंत्र्याचं पोरग मिलिटरी दिसलं का हो? दिसलं का पोराव? हा, एखाद्या तरी भारतातल्या खासदाराचं पोरग तुम्हाला मिलिटरी दिसलं का? अजिबात नाही. एखाद्या डॉक्टरचं, एखाद्या वकिलाचं दिसलं का? नाही ना दादा. मग चांगले काम करण्यासाठी, देशासाठी बलिदान होण्यासाठी फक्त आणि फक्त माझ्या शेतकऱ्याचेच मुलं, किती दिवस ही परंपरा चालू ठेवायची? कधीतरी विचार करा. अरे तुम्ही त्यांच्यासाठी टायर जाळता, रोड बंद करता, रिकामे कामं करता, ऑफिस फोडता महाराज, आणि त्यांचे पोरं शिकायला विदेशात आहे. कुठे? विदेशात आहे. कधीतरी हाही विचार करत जा. नका नोकऱ्याच्या भरोशावर राहू. नाही नोकरी लागली तरी ताण नका घेऊ. 5 एकर जमीन आहे ना तुम्हाला, फक्त 4-5 म्हशी घ्या आणि त्या 4-5 म्हशी सांभाळा. आणि दररोजचं दूध औंढ्याला नेऊन घाला, नाही तर तिकडे जवळा बाजारला नेऊन घाला, नाही तर वसमतला नेऊन घाला. घर बसल्या तुम्हाला 30 ते 40 हजार रुपये महिना पडेल. कशाला नोकरीची अपेक्षा करता महाराज? मला तर वाईट वाटतं. 4 वेळेस पेपर फुटू शकतो का हो? 4 वेळेस? किती गोंधळ आहे महाराज हो. तुम्ही, मी जे बोलतो ही वस्तुस्थिती बोलतो महाराज. परवा दिवशी एका पोराने फोन केला, म्हणे महाराज माझ्या आईने एका आईकून 1200 रुपये उसने घेतलेले म्हणे महाराज. किती? 1200 रुपये. मी 300 रुपयाचं तिकीट काढून भंडारा गोंदियाला गेलो म्हणे महाराज. मला झोपायला जागा नव्हती, तुम्ही प्लॅटफॉर्मवर झोपलो, आणि खर्चायला पैसे नव्हते, तुम्ही 2 वडापाव खाल्ले. किती वडापाव खाल्ले? 2 वडापाव खाल्ले. आणि सकाळी उठून पाहत होतो पेपर रद्द झाला म्हणे. सांगा म्हणे महाराज काय करायचं? काय म्हणला?
सकाळी सांगायला लागला तो मी काय करायचं. अरे 600 रुपयाचा एक फॉर्म आहे, लक्ष देऊन ऐका. कमीत कमी 15 ते 20 लाख लोकांनी महाराष्ट्रातल्या फॉर्म भरले महाराज. 600 गुणिले 20 लाख हिशोब करा किती पैसे जमा झाले. ज्या नोकऱ्या द्यायच्या होत्या त्या नोकरीचे पैसे अगोदरच त्यांनी खात्यावर जमा करून घेतले महाराजांनी. एका पोराने 4-4 ठिकाणी फॉर्म भरलेला आहे. कुठेतरी जागृत व्हा, आपल्या धर्मासाठी एकत्रित या. उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी अवघड आहे महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात तुम्ही. नुसते लाल दुपटे गळ्यात नका घालू, लाल दोरे गळ्यात नका घालू. छत्रपती शिवाजी महाराज जसे वागले तसं वागण्याचा प्रयत्न करा. परश्रीकर माऊली समान पहा, निश्चित माझ्या आज्याला बरं वाटेल. तुम्ही पिलेली दारू जर तुमच्या बापाला आवडत नाही पोराव, तर माझा महाराष्ट्राचा राजा होता छत्रपती शिवाजी महाराज. त्या राजाला तुम्ही पिलेली दारू कधीच आवडणार नाही. म्हणून माझी विनंती, जीवन चांगलं जगा. जीवन जगत असताना धर्माविषयी देवाविषयी जागृत राहा. मला तर वाईट वाटतं महाराज. अरे यूपी बिहारचे लोक तुमच्या वसमतला आले, पाणीपुरी ऐकले तरी त्यांनी 5-5 मजली बिल्डिंग बांधली रे बावळ्या हो. तुम्ही बिल्डिंग इथं बांधल्याच नाही, पण 10 रुपये बापाच्या जमिनी विकल्या महाराज. नका असं करू. राजस्थानचे स्वीट मार्टवाले तुमच्या तिथं आले, त्यांनी 4-4, 5-5 मजली बिल्डिंग बांधली. कधीतरी सावध व्हा. मी तर 4 दिवसापूर्वी घरी होतो. नेपाळचे काही लोक रगी विकण्यासाठी आले होते. काय विकण्यासाठी आले होते? मग मी वरती झोपलेलो होतो. माझी आई रगी घेण्यासाठी गेली, तिने 5 रगी आणल्या. माझ्या आईने किती रगी आणल्या? मी तिला म्हणलं पैसे मी तुला दिले, रगी कशा आणल्या? म्हणे त्यानं उधारीत दिल्या. म्हणलं काय दिलं तू? पॅन कार्ड दिलं, आधार कार्ड दिलं, चेकबुक काही नाही म्हणे. नाव सांगितलं म्हणे, मी इथं राहते. त्यानं मला 5 रगी दिल्या. लक्ष देऊन ऐका दादा, नेपाळचा माणूस महाराष्ट्रात येतो आणि जानेवारीमध्ये उधारी गोळा करायला तो म्हणतो जानेवारी मकर संक्रांत झाल्यावर पैसे द्या, आता रगी तशाच देतो. याचं कारण महाराष्ट्रातल्या लोकांचा एवढा विश्वास आहे, त्यांना माहिती आहे महाराष्ट्रीयन लोक सगळं काही करू शकतात, पण कोणासोबत गद्दारी नाही करू शकत महाराज. कोणासोबत गद्दारी करू शकत, हा विश्वास आपल्या मातीचा आहे. म्हणून अशा महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. विनंती तुम्हाला, जीवन चांगलं जगा. खूप गोड नियोजन या काचगुंडे परिवारांनी दिलं, मला आनंद वाटला. पहिलवान कुठे आमचे? वा 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 वा. पहिलवानांचे नातू आहे ना? वा 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 वा. बघा ना त्यांची तब्येत. आता आम्ही तर तेवढे दिवस जगतच नाही महाराज. मला तर दुसऱ्या सप्तकात जर चाल म्हणली तर असं घबरट होतो, माईक धरावं लागतो. काय करणार आहे महाराज, प्रवास ते दगदग नाही शक्य होत. जुन्या लोकांच्या तब्येती का चांगल्या आहे महाराज, त्यांनी चांगलं खाल्लंय. काय खाल्लं? त्यांचे विचार चांगले. ढोक महाराजांची आई वारल्यानंतर मी ज्यावेळेस अंत्ययात्रेला सावडण्याच्या कार्यक्रमाला गेलो तर ढोक महाराज मला सांगत होते, पुरुषोत्तम 102 वर्षाची माझी आई होती, पण तिला कधी ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी चष्म्याची गरज पडली, कधी ऐकण्यासाठी मशीनची गरज पडली नाही. याचं कारण ज्या मायमाऊलीने जीवनामध्ये कधी डोळ्यानं वाईट पाहिलंच नाही, तिचे डोळे खराब तरी कसे होतील महाराज. ज्या कानानं कधी वाईट ऐकलंच नाही, ते कानं खराब होण्याचं कामच नाही. आपल्या पोरायला 30 स्त्रिया वर्गातच चष्मा लागतोय महाराज. कारण दुसरी ते रडायला लागले की पहिली त्याची माय त्याला पहिल्या पोर रडायला लागले की दूध पाजत होते, आता दूध पाजतच नाही, मोबाईलच देतात, खेळ मोबाईल. आणि ते मोबाईल पाहू लोक हँग झाले. म्हणून माझी विनंती, देशाविषयी धर्माविषयी जागृत राहा. तरुणांना माझी विनंती, जीवनामध्ये व्यसन नका करू. आई बापाची प्रत्येकाने सेवा करा. मी दररोज सांगतोय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, हो स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. प्रत्येकाला माझी विनंती, प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा, धर्माची सेवा करा. ज्या बाळाच्या नामकरण विधीनिमित्त हा कार्यक्रम आहे, आपण ज्ञानोबराय तुकोबरायला एवढीच विनंती करू, सगळे कलाकार मंडळी, तुम्ही बसलेले मंडळी, की देवा
जसं या बाळाचं नामकरण विधी माझ्या हस्ते झाला बरोबर आहे का नाही, तसं या बाळाचा 100वा वाढदिवस सुद्धा माझ्याच हस्ते झाला पाहिजेत महाराज. आणि त्याला आपण सगळे हजर राहिले पाहिजे. तुम्ही नाही राहिले तरी चालते, पण आम्ही राहिलो पाहिजे सगळे, गायक वादक सगळे बरोबर. वा वा वाया गेली बाबा. वा वा बाबाने सांगितलं हे बघा ऐका, त्यांनी सांगितलं अनमोल किमतीचं दूध आहे महाराज. दूध त्याला म्हणतच नाही, त्याला अमृत म्हणतात. काय म्हणतात? अमृतामध्ये. आणि त्या दुधाच्या घागरी आणि जर त्याच्यामध्ये मदिरा म्हणजे काय पडली, मद्य म्हणजे मदिराच ना, दारूच. काय म्हणतात त्याला तुमच्या भाषेमध्ये? दारू. आणि जर दुधामध्ये दारू पडली तर खरं सांगा कधी शुद्ध होईल ती? अजिबात नाही. तसं काही काही गोष्टी जीवनामध्ये महाराज. माझी विनंती तुम्हाला, आता मोठे महात्मे बाबा भारती बाबांचं मी पहिल्यांदाच आहे, त्यांनी जे सांगितलं त्यांच्या मनातली खतखत व्यक्त केली. काय केली? खतखत. बरोबर आहे का नाही? मोठे लोक जे बोलत असतात ते अनुभवानं बोलतात महाराज. काय बोलतात? जसं दुधामध्ये, एखाद्या पवित्र दुधामध्ये मदिराचा एखादा थेंब पडला तर ते शुद्ध होऊ शकत नाही ना, तसं जीवनामध्ये काही गोष्टी ठरलेल्या आहे महाराज. तुम्ही एकदा ते केलं की परत होणे नाही. म्हणून माझी विनंती, खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं, द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळीला आहे. एवढं सुंदर वातावरण आहे महाराज, एक एका हुनी बळी रे. एवढे सुंदर लोक कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. या सर्व कुटुंबियांना द्यावे तेवढे धन्यवाद. एवढे रथी महारथी तुम्हाला एका टायमाला सापडलेच कशी, मोठी प्रश्न आहे. बरोबर आहे का नाही? दिवाळीचा सण आहे सगळं, तरी सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्या भागाचं वैभव, अख्ख्या मराठवाड्याचं नव्हे अख्ख्या महाराष्ट्राचं वैभव असणारे गायनाचार्य मंडळी, वादक मंडळी, त्यामध्ये प्रामुख्यानं ज्यांचा गोड असा आवाज आहे, आपल्या परभणी जिल्ह्याचं वैभव, ज्यांना गान कोकिळा म्हणून सगळा महाराष्ट्र ओळखतोय, असे असणारे आमचे पंढरी बाबा कदम, त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. वा वा वा. त्यांच्या समवेत जसं ते पहिले राजन साजन मिश्राची जोडी ना महाराज, तसे पंढरी बाबाची आमच्या बालूमामाची जोडी महाराज. अहमद हुसेन महम्मद हुसेन, तसं पंढरी बाबा आणि बालूमामा हे कुठेही दोघं जण. आणि काय आहे माहिती आहे का, कलाकारांचं कसं आहे, यांना समाजाने स्वीकारलंय महाराज. ते म्हणतात कीर्तन कोणाचं काय असे ना, गायला हेच पाहिजेत. काय म्हणतात लोक? कीर्तन कोणाचं काय असे ना, गायला कोण पाहिजे? हेच पाहिजेत. समाजाशी नाळ जोडलेली आमचे बालूमामा. खूप सुंदर आवाज आहे महाराज. जेवढं सुंदर आवाज तेवढं सुंदर वागणं. खूप सुंदर आहे. बाबाच्याही चरणी मी माझा माता ठेवतो, ज्यांच्यामुळं मला तुमच्या दर्शनाच्या योगाला असे असणारे माझे बाळासाहेब कुलकर्णी दादांनी मला फोन केला, म्हणे महाराज यावंच लागतं. बाबाच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. आम्हा सर्व गायकांमध्ये, आम्हा सर्व कलाकारांमध्ये, सर्वात सिनियरमध्ये लहानपणी आम्ही ज्यांचं गायन ऐकून गायक झालो, असे असणारे आपल्या भागाचं वैभव आमचे दिगंबर बाबा, बाबासुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित. बाबाच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. आणि आपल्या परिसरामध्ये नव्हे अख्ख्या आळंदीमध्ये संगीत अलंकार जे शास्त्रयुक्त पद्धतीने पहिले झाले, काही काही नुसते लावतात, तो भाग वेगळा आहे. काही काही 2 दिवस झाले वृंदावनला गेले की तिकून आले की म्हणतात ब्रज रसिक, वृंदावन निवासी. यांना धड हिंदी बोलता येत नाही, भागो भागो उंदिराया म्हणतात बावळेन, वृंदावन रसिक. तसं काही नाही महाराज. शास्त्रोक्त पद्धतीनं आपल्या भागातून पहिले संगीत अलंकार झालेले आमचे रामबाबा ढाले बाबा गुरुजीच्याही चरणी मी माझा नाता ठेवतो. सर्वच गायक वादक महाराज मंडळी, सर्वांचे नाव मला माहीत नाही, पण निश्चित तुम्हा सर्वांविषयी माझ्या अंतःकरणामध्ये आदर आहे. आणि ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला, अगदी कमी वयामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये जाऊन ज्यांनी स्थान केलं, असे असणारे आमचे, मी खरं सांगू का, इंद्राचा पखवाज तर काही आपण ऐकला नाही महाराज, पण मी निश्चित सांगू शकतो इंद्रापेक्षा नक्कीच आमच्या भरतदादाला ताल थोडा जास्तच आहे महाराज. खूप लांबून आले आणि महाराज खूप गोड व्यक्तिमत्व आहे. भरपूर पखवाजे वाजवतात चांगलं, पण वागण्याची अक्कल नाही. वाजवतात चांगलं, पण वागण्याची अक्कल नाही महाराज. समाजाला तुमच्या कलेशी घेणे, तुमच्या वागण्याला महत्व आहे महाराज. ह्या माणसाच्या तोंडामध्ये कमीत कमी 12 साखर कारखाने असतील. किती? कधीच कोणाला नाराज करत नाही. एवढं गोड, त्याच्यामुळे गोड बोलतंय, सगळ्यासोबत गोड वागतं, त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्याला मागं टाकून आता सध्या 1 नंबरला आहे महाराज. मी ज्ञानोबराय तुकोबरायला हीच प्रार्थना करील
ज्ञानोबराय तुकोबराय त्यांच्याकडून हीच मृदंगाची सेवा पखवाजाची सेवा जीवनभर करून घेऊ. सर्वच बाबा सुद्धा उपस्थित आहे कार्यक्रमासाठी, सगळेच मंडळी आहे. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. आणि सगळ्यात मोठे धन्यवाद द्यायचे माईकवाल्या दादाचे, त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळी वाजव. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. हुकून चुकून जर कोणी राहिला असेल तर त्यांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. कारण मला तुम्ही सगळे माग उभे मी पुढे उभे, त्याच्यामुळं मला काही जे काही कोणी महाराज मंडळी राहिले असतील त्यांच्या चरणी मी पुनश एकदा माझा माथा ठेवतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जाता जाता तुम्हा सर्व मंडळीला छोटीशी एक सूचना आहे. अजून चाल राहिली, चाल झाल्याशिवाय कोणी उठायचं. तुम्हाला सगळ्याला तुमच्या बायकाची शपथी जर कोणी उठले तर पहा, अजिबात कोणी उठू नका. हो ना, बायका माहेरी गेले असतील परत येणारच नाही म्हणून उठू नका अजिबात. चाल झाल्याशिवाय कोणी उठायचं. सर्व मंडळीला एक छोटीशी सूचना आहे. आम्ही ज्या परिसरामध्ये वावरतो त्या परिसरामध्ये छोटीशी एक गोशाळा सांभाळतो. तुम्ही माणसाला काही पैसे वगैरे मागता का? तसलं काही मागत नाही, फक्त लक्ष देऊन ऐका. समोर स्विफ्ट डिझायर गाडी उभी आहे, त्या गाईच्या याच्यामधून सुंदर आम्ही वारकरी अगरबत्ती तयार करतो. लोकांना न पैसे मागता त्याच गाईचं घ्यायचं आणि त्याच गाईला द्यायचं, म्हणून त्या गाईच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे. समोर स्विफ्ट डिझायर गाडी उभी आहे, प्रत्येकाने एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. तुम्ही माणसाला का घेऊन जा? नक्कीच घेऊन जा. नेटवर सर्च करा, 95% व्यावसायिक अगरबत्तीमध्ये मुस्लिम धर्माचे लोक आहे, आपले लोक नाहीये. मग आपण त्यांची अगरबत्ती घेऊन जर आपल्या देवतेला ओळखत असेल तर आपण आपल्या वारकऱ्याची अगरबत्ती घेऊन गोमातेला सहकार्य का करू नये? म्हणून प्रत्येकानं अगरबत्ती घेऊन जा. त्याच्यातून जो पैसा येईल तो नारदाच्या गादीहून सांगतो, तो फक्त आणि फक्त माझ्या गोमातेसाठीच जाईल, माझ्या संसारासाठी जाणार नाही, याची शाश्वती मी तुम्हाला कीर्तनातून देतो. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली हो माऊली हो. हॅलो, शेवटची चाल श्री हरिभक्तपरायण संगीता. वाडे भाव निळा म्हणे वाडी भाव निळा म्हणे वाडे भाव निळा म्हणे वाडे भाव संतरे स्वानुभव निजांगी संतरे स्वानुभव निजांगी सहज त्यांचा ऐकता गोष्टी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी स्वानुभव स्वानुभव निजांगी त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे परमार्थ पोटी परमार्थ पोटी दृढावे परमार्थ पोटी परमार्थ पोटी दृढावे परमार्थ पोटी परमार्थ पोटी परमार्थ पोटी पोटी दृढावे
परमार्थ पोटी दृढा पोटी दृढावे